नमस्कार मित्रांनो. गंमत गोष्टीच्या, उत्सव गोष्टी सणांच्या या उपक्रमाच्या चौथ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आता सुरू झाला आहे आषाढ महिना. इथून पुढे 3-4 महिने आपल्याला खूप सणांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. मेघदूताने म्हणल्याप्रमाणे आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजेच आषाढातला पहिला दिवस संस्कृतमधले महाकवी कालिदास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच या दिवसाला कवी कालिदास दिन म्हणून ओळखले जाते. यानंतर महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता सण आपल्याला याच महिन्यात बघायला मिळतो आणि तो म्हणजे आषाढी एकादशी. फक्त आळंदी आणि देहूवरून नाही, तर भरपूर दूरवरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी वारी करत चालत येणारे, विठुरायाचा गजर करणारे अनेक वारकरी पंढरपुराकडे जातात आणि आषाढी एकादशीला यामुळेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच एकादशीला देवशयनी एकादशी म्हणले जाते. कारण इथून पुढे सगळे देव थोडासा आराम करायला जातात आणि आपल्याकडे सुरू होतो चातुर्मास. चातुर्मासामध्ये भरपूर सण आपण इथून पुढे पाहणारच आहोत. याच महिन्यात पौर्णिमेला असते गुरुपौर्णिमा, महर्षी व्यास यांचा जन्मदिवस. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला ईश्वराचे स्थान दिलेले आहे आणि म्हणूनच आपले आई वडील, आपल्या शाळेतले शिक्षक आणि त्यापुढे आपल्याला लाभत जाणाऱ्या सगळ्या गुरूंना वंदन करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मग ह्या वेळेला गुरुपौर्णिमेला शाळेत जाऊन आपल्या टीचर्सला आणि घरी आपल्या आई-बाबांना नमस्कार करायला आणि थँक म्हणायला नक्की विसरू नका. कोणी गुरुपौर्णिमा कशी साजरी केली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि सगळ्यात तजेलदार श्रावण महिन्याची माहिती घेऊन पुन्हा आपण भेटूच. तोपर्यंत बाय बाय.